अरे वा, झकास डान्स आहे की. पण तुम्ही आता का डान्स करताय? हा? अरे गोट्या, तू काय करतोय यावेळी? अगे ते ड्युटीवर ना आलो ना. हा, कितीची होती तुझी? तर ते 4-12. अयो, ही गोधडी तुमच्याकडे आहे व्हय? आणि तुम्ही जिवंत आहे व्हय अजून? गोट्या गप बस. म्हणजे नाही, पण हा असं का म्हणतोय? हा, अहो सर, एक तर तुम्ही लय लकी आहे, नाहीतर भावासाठी स्पेशल आहे. अहो ती या गुदडीला कोणाला हात पण लावू देत नाही, बुवांना बी देत नाही. तुम्हाला बरी दिली. गोट्या जास्त बोलू नको हं तू. आता काय म्हणा, प्रेमाच्या माणसाला सगळंच मिळतं. बरं चला, तुमचं चालू द्या, मी जातो. नाहीतर परत कबाब मी हड्डी कशाला. अरे गोट्या थांब ना. हो तेच ना, गोडे थांबतो. हा नाही सर, जातो. परत उगत म्हणचाल प्रायव्हसी नाही मिळाली. आता तर थांबच. अहो नाही सर, जातो की झोपतो. गोट्या गप गुमान थांबतोस का तू? आता इथंच थांबायचं. या बसा. अरे हे काय गोट्या, हे कसं एवढं? असं द्याव सर, आता रोज रोज थोडी येणार आहे वस्तीत तुम्ही. तेवढंच थंडी वीज शेकोटी बघा, लय भारी वाटतंय. राणी, तू पण घे नाही. नाही नको. अगं घे, हे खूप छान वाटेल, याच्यात खूप उभा आहे, बरं वाटेल तुला. जग भासते साडे नवे नवे, बरसे जसे हळुवार चांदणे. हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे. बेधुंद मी बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू. बेधुंद मी बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू. अरे
हे छान आहे, मस्त आहे, पण आता आपण करायचं काय? आता आपण डाव कुटायचा. अरे गोट्या, भारी रे. किती दिवस झाले आपण डाव नाही खेळला है ना. आता मजा येईल. हा डाव कुटायचा म्हणजे काही पदार्थ वगैरे आहे का कुठला? अहो नाही हो सर, डाव कुटायचा म्हणजे हे पत्ते कुटायचे. सर, तुम्हाला खेळता येतात ना पत्ते? हो मग काय येतं तुम्हाला? अरे काय नाही येत ते विचार, सगळं येतं मला. मी एकदम मास्टर आहे कार्ड्स प्ले करण्यामध्ये. असं लगेच हरवतो सगळ्यांना. हो का? मग आता बघू ना, कोण आहे हुकमाचा एक्का आणि कोण आहे जोकर. हो बघू ना, घाबरतो का मी? टाक तू गोट्या टाक. हा ए होल्ड 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 होल्ड. तू फॅक्टरीत गेला होतास ना? मग तुझ्याकडे ही पत्त्याची कॅट कशी आली? अरे बोल ना, कुठून आले पत्ते? अहो सर, ते तुम्ही चिडणार नसाल तर. नाही चिडणार, बोल. अहो ते आम्ही कधी कामाच्या मध्ये वेळ मिळाला तर एक डाव कुटतो. खरंच? पण मला कसं नाही कळलं? फॅक्टरीत काम सोडून डाव टाकताय हे? अरे काही शिस्त आहे की नाही? आज तिकडे पत्ते खेळताय, उद्या दुसरं काहीतरी करताल. अरे पण मला खरंच कळलं कसं नाही कधी, हाच विचार पडलाय. आता काय तुम्हाला बोलवणार का खेळायला? अरे नाही म्हणजे कामाचा कटाळा आला तर कवा कवा एक डाव टाकतो आम्ही. म्हणजे थोडंच खेळतो सर असे. कामाचा कंटाळा? अरे तिथं फॅक्टरीत काम करायला जाता ना तुम्ही. हे असलं काही फॅक्टरीत खपून घेणार नाही बरं का. हो सर, तुम्ही बोला ना काहीतरी. शांत का बसताय तुम्ही? अगं तू बोलू देशील तर बोलेन ना मी काहीतरी. तूच बोलतेस. हा सॉरी बोला. काय रे, खरंच फॅक्टरीमध्ये पत्ते खेळता तुम्ही? नाही, मला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल आता याच्यावर. ऍक्शन? हो, कारण हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि आज जर मी नाही थांबवलं तर हे असंच चालू राहील. ते काही नाही, मला तुला कामावरून काढून टाकावं लागेल. यासाठी हीच शिक्षा योग्य आहे ना. हे बघ, मी फॅक्टरीत असलं काही खपून घेणार नाहीये. शिक्षा? हो सर. अहो सर, नाही परत नाही ना असं करणार सर. खरंच नाही करणार. होऊ देण्याचा प्रश्नच येत नाही ना, कारण इथून पुढे ती फॅक्टरीत नसणारच आहे असं काही करायला. बरोबर आहे सर. आता जर नाही थांबवलं ना तर उद्या काम सोडून पत्तेच कुटत बसतील हे. नाही तर काय. ए भावा, अगं तू तरी समजून घे ना. तू बोलली म्हणून थांबलो का नाही मी एवढ्या रात्री इथं? का? ठीक आहे, समजून घेईल. तिला विचारून घेऊन जात होतास का तू पत्ते? सर चुकलं ना सर. परत नाही होणार सर. तेवढं लक्षातच आलं नाही. ए भावा सांग ना तू. मी काय सांगणार? नियम म्हणजे नियम. अहो पण मग आता नोकरी नाही तर मी काय करू? माझं लग्न कसं होणार? पोरगी कशी मिळावं? ए भावा सांग की. हो सर, नाही सर, परत नाही ना करत सर. सर तुम्ही हसताय म्हणजे असं नाही ना करणार. प्रश्नच येत नाही. आता तुझ्या समोर काही तुझा बॉस नाही बसलाय, राणीचा मित्र बसलाय आणि त्याचा काही संबंधच येत नाही तुला फॅक्टरीतनं काढण्याचा. हा, गेले का ते? कोण? ते गोट्या आणि राणी. अजून कोण? नाही ना, शेकोटी करून बसलेत. काय झालं? काय नाही, ते तिथेच शेकोटी करत बसलेत. शी, इथे आपण त्याच्या चितेची व्यवस्था करतोय आणि तिथे तो शेकोटी करत बसलाय. हे घे, हा हात माझा. एक गोट्या, इस्पिकचं पान आहे ना तुझ्याकडे, मग ते टाक. ए अगं नाही माझ्याकडं. अरे मी आता पाहिला. चिडीचा डाव खेळायचा नाही हा. टाक तो पत्ता. अगं नाही. राणी तू ग्रेट आहेस. हा, मला कळलंच नाही हा चिटिंग करत होता. असं लक्ष ठेवावं लागतं.
ए टाकतो पत्ता. आई अहो हे काय करताय? हो त्रास होईल तुम्हाला. हो दे. पण का? आई नका ना खाऊ अहो. उर्मिला होऊ दे मला त्रास. काही कमी जास्त झालं तर? तेच हवंय मला. बघू तरी मला काहीतरी होतंय कळल्यावर माझा इंद्रा घरी परत येतो का नाही ते. मला काही करून माझा इंद्रा परत हवाय. इंद्रा आता तुला परत यावंच लागेल. आता मी बघतेच ती पोरगी तुला तिथे कशी थांबवते. गोट्या हा हुकुम बदाम आहे आता लक्षात ठेव चिडायचं नाही परत. अहो, नाही मी नाही चिडत. हा हे घ्या. भावा परत हात लागला की तुला. हा मग मीच जिंकणार आहे. ए नाही इम्पॉसिबल. आता मला फक्त एकच हात हवाय. बघू ना. ए भावा चल आता तू पण टाक. ए मी कसं काय पान टाकणार आहे? माझा हात झाला ना, मग तू पान टाकायचं, मग मी टाकणार, मग इंद्रजित सर. ए मी कुठं इंद्रा सर तुम्ही टाका आधी. हा हे टाकतील. हा ठीक आहे. ए चिटिंग नको करू बर का. सर तुम्ही थांबाव. पान टाक गप. ए हा करेक्ट. तुझी टर्न आहे तू टाक. सर पान टाका आता. अहो राणीनं तर सगळ्यात मोठं पान टाकलंय. असं काय आता तुमच्याकडे हात घ्यायला. ठीक आहे माझ्याकडे ना हुकुमाची राणी. सर खरंच तुमच्याकडे हुकुमाची राणी आहे बर का. अरे आपण बघितलंच नाही किती वाजले. अरे हो तुम्हाला झोप आली असेल ना. हो चला जाऊया. हा चला मला बी उद्या 4 ते 12 आहे. चला. राणी माझ्यासाठी काही काम आहे का? ते दूध ठेवलं ना गॅसवर तेवढं बघा. बघू म्हणजे एक्झॅक्टली काय करू? अहो ते वर येईल ना तर गॅस बंद करा तेव्हा. अच्छा
पण किती वर आल्यावर गॅस बंद करायचा एक्झॅक्टली? हाय का अहो सर, हा काय प्रश्न आहे? दूध येते, उकळलं आणि वर आलं की गॅस बंद करा. फक्त टोपाच्या बाहेर पडू देऊ नका, एवढंच. हा, आता लक्ष ठेवा नीट. अगं पण ते एक्झॅक्टली किती वर आल्यावर मला कसं कळणार ते? राणी, राणी, अगं दूध वरती आलं 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 वर आलं. अहो सर, गॅस बंद करा ना पटकन. अहो. सर, कुठं आलंय दूध वर? अरे हो, नाही आलंय वरती. मला वाटलं आलं. तुम्ही मुद्दाम करताय ना? वेडीस का? मुद्दाम का करेन मी? आता मी कधी किचन मध्ये गेलोच नाहीये, सो मला काही आयडियाच नाही त्याबद्दल की ते किती वर आल्यावर काय करायचं, कसं वगैरे. मला बरं हो, ठीक आहे. लहान पोरांचं वर करता तुम्ही कधी कधी. आता परत तापवायला ठेवते. हा, आता नीट लक्ष ठेवा. दूध वर आलं, उकळलं की मग गॅस बंद करा. होऊन जाईल आता करेन मी. राणी, दूध वरती आलं. अगं खरंच वर आलंय राणी. आता तुम्ही आणि ते दूध आहे ना, खेळत बसा. मी नसते येत. अगं राणी, खरंच बोलतोय मी, सिरियसली दूध वरती आलंय. अहो मग गॅस बंद करा ना. हा पण ते मला कळत नाही ना एक्झॅक्टली एवढं वरती आल्यावरच करायचं नाही करायचं. मला काहीच आयडिया नाही त्याबद्दल. मी काही येत नसते आता. राणी, अगं दूध होतो जाईल ना ते. सांग ना पटकन, मी काय करू? नाही तर तू तरी ये लवकर. राणी, राणी लवकर ये. राणी, बंद करायचं ना मग गॅस. आता हे सगळं मला पुसावं लागेल. अगं मी बंद केलं असतं ते, पण ते मी करायला जाणार तेवढं ते एकदम असं वरती येऊन गेलं. मी काय करू त्याला? लक्ष द्यायला लावलं होतं ना तुम्हाला. अगं एवढं काय त्यात, मी पुसून देतो तुला. डोंट वरी. अहो लोक. असू दे ग, करतो मी. हो सर. नाही नाही, असू दे असू दे, मी पुसतोय ना. काय एवढं काय लागतं त्याला? काय झालं? खूप लागलं. खूप भाजलं नाही ना? नाही एवढं नाही, पण भाजलं असतं तर बरं झालं असं वाटतंय मला. का? म्हणजे माझ्या फ्रेंडने अजून छान फुंकर मारली असती ना. जा बाजूला व्हा तुम्ही, मी घेते पुसून. उगाच माझं काम वाढवून ठेवता तुम्ही. काय इकडं? राणी, बाहेर नळाला पाणी आलंय. हो, माझ्या एक्सरसाइजचा टाइम झालाय, मी पाणी घेऊन येतो. अहो सर, तुम्ही पाणी कुठं भरता आता? हो सर. अहो सर 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 ऐका ना. अहो मी करते, थांबा, राहू द्या. मी भरलं तर काय प्रॉब्लेम आहे? पाणी थांब, तुम्ही आणतो. तुम्ही ऐका. राहू दे. सर सर पण ना अजिबात ऐकत नाही. स्वतः उत्साहाने किती मदत करायची असते त्यांना. हा द्या इकडे. असू दे मी ठेवतो. अरे देवा, हो जावे बापू. अहो तुम्ही नका भरू पाणी. असू द्या, काही नाही होत. हो काय करायचं ह्या दुखण्याचं? जीव गेलेला बरा. जावाई पाणी भरतोय घरात, बरं दिसतंय का? हो जावाई बापू. अहो तुम्ही तरी सांगा की काहीतरी त्यांना. अगं ते ऐकायला झालेत, मी तरी काय करू? हो जावई बापू, तुम्ही नका बरोबर पाणी. चाळीतल्या लोकांनी ऐका ऐका. अरे देवा,
अरे देवा सावकाश सावकाश सावकाश, एक मिनिट हा. आरामात आरामात. आई आता जीव जातोय माझा. आहे असं अभद्र नको ग बोलू. हे बघ काही होणार नाही तुला, आम्ही आहोत ना. तेच ना, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? जास्त त्रास होतोय का? नाही नाही आता बरं वाटतंय मला. अहो एकदम कळी ती अचानक जरा वेळाने बरं वाटतंय. अहो वाईच हालचाल केली ना की असा त्रास होतो बघा. आपण डॉक्टरकडे जाऊया का? अहो नाही नाही नको नको, आधीच डॉक्टरने लय औषधं दिल्या, ती संपू दे. आता ऑपरेशन केल्या बिगर हे त्रास काय बंद व्हायचा नाही बा. हो ते डॉक्टरचे औषध आहेत ना, त्यांना तेवढ्यापुरतंच बरं वाटतंय बघा. आणि मला एवढी गुंगी येते सारखी, आणि अशी एकदम कळ आली ना की माझा जीव लय वर खाली होतोय. एक मिनिट शांत व्हा शांत व्हा. मला वाटतं तुम्ही ना औषध घ्या, तुम्हाला बेटर फील होईल. हा एक मिनिट. हे बघ आईचा त्रास तात्पुरता थांबतोय पण परत तसंच होतंय. आपण लवकरात लवकर ऑपरेशन केलं पाहिजे. नाही सगळं व्यवस्थित होईल, काही काळजी करू नका. कोणी टेन्शन घेऊ नका. आता तुम्ही रेस्ट करा, ठीक आहे? आपण बघूया काय होतंय ते. आई पड बरं जरा बघू. सावकाश. ऐक ऐक सावकाश सावकाश. ऐक देवा. सुरके आता औषध घेतले ना बरं वाटेल बघ तुला. पड व्हायचं पड. अहो सर सर बोल ना. बस झालं आता, तुम्ही ते पाणी आणायचं थांबा बरं का. मी करते ना बाकीचं. अगं पण मी सर ऐका ना थांबा. सर खरं सांगू का, तुम्ही आहात ना म्हणून सगळं निभून नेलं, नाहीतर मला एकटीला नसतं जमलं हे. त्यामुळं थँक्यू. काय काय म्हणालीस? थँक्यू. ते मला ऐकू येत नाही, काय म्हणतेस? अहो मी थँक्यू म्हणते. थँक्यू. कळत नाही अचानक काय झालं माझ्या कानांना, मला ऐकूच येत नाही तू काय म्हणतेस ते. ऐकायला काय येत नाहीये ना ते कळलंय मला. मी थँक्यू म्हणते म्हणून नाटकं करताय ना. ऑब्विसली तू जेव्हा जेव्हा थँक्यू म्हणणार आहेस ना मी असंच करणार आहे. कारण आपलं एवढं ठरलंय की सॉरी आणि थँक्यू नाही बोलायचंय आपण. हो सॉरी परत नाही बोलणार मी. हे बघ परत सॉरी. सॉरी. अरे मला सांगा, यांच्या खाण्यात काही वेगळं फूड आलं होतं का? नाही म्हणजे कुठं बाहेर जाणं झालं होतं? नाही डॉक्टर, अचानकच दुखायला लागलो. काहीच कळायला मार्ग नाहीये. मग कसं शक्य? नाही म्हणजे फूड तर सगळं नॉर्मल खाल्लं होतं, मग असं होणं शक्यच नाही. पेन्स इतक्या होत आहेत म्हणल्यानंतर कदाचित फूड पॉयझनिंग सुद्धा असू शकेल. पण हे काहीतरी वेगळंच आहे. आपण 2 दिवस वाट बघूया, मी काही औषधं लिहून देतो. आणि रेस्ट घ्या प्लीज. आणि औषधाने अगदीच नाही बरं झालं तर मात्र टेस्ट करावे लागतील. ठीक आहे, ही औषध आहे तेवढी. येतो मी. काही लागलं तर मला कळवा. नक्की. मी औषध आणतो. नाही नको, मला औषधांनी काही बरं वाटणार नाही. आता यावर एकच इलाज आहे, तो म्हणजे माझा इंद्रा. तुम्ही त्याला बोलवा बरं. त्याला फोन करून सांगा त्याच्या आईला त्याची खूप गरज आहे. तुम्ही आधी औषध घ्या, मग तुम्हाला बरं वाटेल. मी नाही म्हटलं ना, आता इंद्रा आल्याशिवाय काय मला बरं वाटणार नाही. तुम्ही त्याला बोलवा. अहो पण ही औषध आबा मी आणतो, द्या इकडे. हो लावतोय फोन. अहो जावय बापू, फोन वाजतोय की.
बघतो. आबा हा बा बोला ना. तू काही कामात नाहीस ना? मी बोलू शकतो, बोला ना. काय झालं? काही नाही, तुझ्या आईच्या अचानक पोटात दुखायला लागलंय आणि ती सारखी तुझी आठवण काढते. काय बोलताय आबा? खूप जास्त त्रास होतोय का आईला? तुम्ही डॉक्टरांना बोलवलेत का? नाही, डॉक्टर आत्ताच येऊन गेले आणि औषधं लिहून दिलेत. आजी ताणाला गेलाय. आबा खूप जास्त त्रास होतोय का आईला? म्हणजे टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये ना? नाही, तसं काही नाहीये. माझ्याकडे द्या फोन, मला बोलू द्या त्याच्याशी. द्या इथे. आईशी बोल रे. इंद्रा, माझ्या अचानक खूप पोटात दुखतंय रे. तू असशील तसा घरी निघून ये बरं. नाही आई, मी नक्की येईन, पण तुला खूप मेजर पेन होत आहे का? डॉक्टर काय म्हणाले? मेडिसिन्सवर होऊ शकेल का काही? इंद्रा, नाही रे, मला गोळ्यांनी बरं वाटणार नाही. लगेच ये रे बाळा. तुझ्या आईसाठी ना धावत पडत ये. मी वाट बघते तुझी. इंद्रा, मला आता फार बोलवत नाहीये रे. वाट बघते मी तुझी. सर काय झालं? त्या आईची अचानक तब्येत बिघडली आहे. त्या आई बुवांना बरं वाटत नाहीये. त्या आईची तब्येत खूप वीक झाली आहे. दोन्हीकडे माझी गरज आहे. मला कळत नाही मी नक्की करू काय.